भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा बरळले। पवार कुटुंबियांचं नाव न घेता त्यांनी कॉकटेल कुटुंब अशी आक्षेपार्ह टीका केली। मात्र स्वतः सुप्रिया सुळे यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे ना। हे बघा, ही लोकशाही आहे। त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे। नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांवर जहरी टीका केली। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच असं कॉकटेल घर म्हणत पडळकर बरळले। संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला ठीक आहे। त्यांना हे बघा, ही लोकशाही आहे। त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे। फॅमिलीचं बॅकग्राऊंड काढलं का? ठीक आहे त्यांना ना, जे पाठीशी घालतात त्यांच्या संस्कृतीत वस्त काय त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही। ही भाषा महाराष्ट्रात कधीच नव्हती। हा प्रश्न तुम्ही माझ्या तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांना विचारा ना। आणि लोक बोलत राहतील, एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात। प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं। आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? नाही। त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचा। सांगलीत ऋतुजा पाटील मृत्यू प्रकरणात पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला। या मोर्चात पडळकरही सहभागी झाले। यावेळी पडळकरांनी पवार कुटुंबावर टीकास्त्र सोडलं। भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल 50 वर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात। 4-2 माणसांना नवीन पुढे केलं जातं। तर 4-6 महिने पक्षातले काही ठराविक लोक टीका करतात, ते 4-7 महिने कुठेतरी बॅकफुटवर जातात, ते गायब होतात। पुन्हा 4-6 महिन्याने आणखीन 2 माणसं नवीन काढायची। एक प्रकारे पक्षाकडून अशा लोकांनाच प्रोत्साहन देऊन त्यांनाच हे बोलायला लावलं जातं की काय, असा संशय यायला पुरेपूर जागा आहे। लोकप्रतिनिधी मग कुठल्याही पक्षाचा असू दे, त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलेही पाहिजे। सांगलीच्या 7 महिन्यांच्या गर्भवती ऋतुजा पाटीलला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला आणि त्यातून ऋतुजानं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांचा आहे। त्यामुळे जबरदस्तीच्या धर्मांतरणावरून पडळकरांनी ठोकण्याचा इशारा दिलाय। तुम्ही येशूला सांगून चमत्कार करा ना, माझी आमदारकी गायब करून टाका, मग मी तुमचं म्हणत ऐकतो ना। ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझा हा सवाल आहे, ते आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला आपल्या शिव्या देतात की नाही? देवाला तुडवतात। ते पाद्री म्हणतात तुमचा देव आमचं काही करत नाही। जर इथून पुढे देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच। मोर्चा पुण्यात होता, त्यामुळे पवार कुटुंबाला टार्गेट करण्याची संधी पडळकरांनी सोडली नाही। पण यावेळी पडळकरांच्या जहरी टीकेला स्वतः सुप्रिया सुळेंनी अधिक महत्त्व दिलं नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।